सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार दीपक केसरकर यांचा कोल्हापुरातील शिक्षकांनी मानाची काठी आणि घोंगडे देऊन आज गौरव केला। यावेळी बोलताना शिक्षण मंत्री आणि उमेदवार दीपक केसरकर म्हणाले, लाडकी बहीण योजना, वृद्धांसाठी यात्रा, वृद्ध नागरिकांना सवलत अशा अनेक योजना आमच्या सरकारने राबविल्या। चांगले काम केल्याचे मला समाधान असून आमचे तीनही नेते विकासाबद्दल बोलतीलच। कोकणातील लढाई प्रेमाची आणि समृद्धीची असते। मला उद्धवजींनी मंत्रिपद देऊ केले, पण मी ते स्वीकारले नाही, कारण मी एक स्वाभिमानी नेता आहे, असे ते म्हणाले। मंत्री केसरकर अनेक विषयांवर यावेळी बोलले। ते काय म्हणाले पाहूयात। 15 लाख लोक आमच्या संबंधित आहेत आणि हे सगळं मतदान युतीला पडणार आणि केसरकर साहेबांना पडणार। आणि साहेब, आम्ही आज बालाजी आमचे लोक जाऊन आलेत नवस बोलून की तुमचा विजय व्हावा आणि परत तुम्हीच शिक्षण मंत्री व्हावं। पक्कनकोडोलीचे देवस्थानचे इथं मंडळी आलेले आहेत, त्यांनी पण बिरोबाला नवस बोललेला आहे। तिथली मानाची काठी आणि मानाचे घोंगडे घेऊन आलेत फक्त तुमचा सत्कार करायला। आम्हाला काही अपेक्षा नाही साहेबांच्याकडनं। आम्ही जी अपेक्षा म्हणली होती त्याच्यापेक्षा 10 पटीनं साहेबांना आम्हाला दिलेला आहे आणि साहेब आमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि असंच आपल्या हातून काम व्हावं आणि महाराष्ट्रामध्ये परत युतीचं सरकार येणार हे आम्ही ठामपणे सांगतोय। मला अतिशय आनंद झाला। आपण काम केल्यानंतर त्याची जाणीव ठेवली जाते, ही भावना मनाला सुखद खूप असते। आणि हे सगळे टप्पा अनुदानातील शिक्षक आहेत। जवळजवळ 70,000 शिक्षकांना एका वेळेला टप्पा अनुदान देण्यात आलं। 1100 कोटीपेक्षा अधिकची रक्कम ही त्याच्यासाठी लागली। माझ्यावर जी जबाबदारी आदरणीय शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी सोपवली ती मी चोखपणे त्या ठिकाणी बजावलेली आहे। आणि त्याच्यामुळे हे केवळ आपल्याला फक्त एक भाग दिसतोय शिक्षणाचा। आता 2 कोटी मुलं माझ्याकडे शिकतात, 7.5 लाख शिक्षक माझ्या डिपार्टमेंटमध्ये काम करतात आणि त्या सगळ्यांना न्याय देण्याची माझी भूमिका आहे। शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल होतोय आणि महाराष्ट्रातलं शिक्षण खातं मी भारतामध्ये 1 नंबरला नेण्याएवढी त्याच्यामध्ये प्रगती केलेली आहे। आणि तीच मला वाटतं की कोकणवासियांची शक्ती आहे। कोकणाने हे आम्हाला शिकवलं की जे काय काम दिलं ते चोखपणे करायचं, लोकांवर प्रेम करायचं आणि लोकांना न्याय द्यायचा। आणि महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय एक कोकणमधला मनुष्य देऊ शकला ह्याचा अभिमान माझ्या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांना असतो। आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की आमची नेहमी कोकणातली लढाई ही प्रेमाची असते, समृद्धीची असते आणि ती लढाई तशीच महाराष्ट्रभर कायम राहील याची मी आपल्या सर्वांना खात्री देतो। महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये येण्याचं त्यावेळेलाच नक्की ठरलेलं होतं। केवळ मुख्यमंत्री पदावरून पुन्हा एकदा घोळ झाला आणि ते येऊ शकलं नाही। आणि त्यावेळेला जी मीटिंग झाली, मला आज सुद्धा आठवणीत आहे की त्यावेळेला मला उद्धव साहेब सहज आम्ही बसलेलो होतो मातोश्रीवर, त्यावेळेला त्यांनी मला म्हटलेलं होतं की उद्या महायुतीचं सरकार येणार आणि त्याच्यामध्ये तुम्ही मंत्री होणार। त्यावेळेला मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलंय, मी तुमच्या हाताखाली कधी मंत्रिपद स्वीकारणार नाही, कारण मी एवढं चांगलं काम करून सुद्धा तुम्ही मला त्या पदावरून काढलं, हा माझ्या सावंतवाडीच्या जनतेचा अपमान आहे। आणि मी एक स्वाभिमानी नेता आहे, जेवढ गोरगरीब जनतेची कामं करतात आणि पहाटे 3-3, 4-4 वाजेपर्यंत जागत ते काम करत असतात। त्याच्यामुळे त्यांना विषय बोलायचे असले तर अखंड महाराष्ट्राच्या प्रगतीचा विषय बोलतील। आमचे दोनही नेते जे आहेत, तिन्ही नेते आहेत, याच्यामध्ये आदरणीय शिंदे साहेब आहेत, फडणवीस साहेब आहेत आणि दादा, हे नेहमी विकासाबद्दलच बोलतील आणि महाराष्ट्राचा विकास करतील याची मला खात्री आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।